देवाचं वचन विश्वासने, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. ज्या देशामध्ये आम्ही राहतो त्या देशाविषयी आम्हाला अभिमान असला पाहिजे. त्या देशाविषयी आम्ही प्रभूजवळ प्रार्थना केली पाहिजे. त्या देशासाठी, त्या देशाच्या कारभारासाठी आम्ही पाहतो राष्ट्रपती पासून आमच्या शहरातला महापौर इथपर्यंत आम्ही प्रार्थना केली पाहिजे. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि आम्ही पाहतो ज्या आम्ही शहरामध्ये राहतो त्या शहराचा महापौर आणि त्यांच्या हाताखाली करणारे सदस्य इथपर्यंत आम्ही प्रार्थना केली पाहिजे. कारण प्रभूचं वचन बायबलमध्ये तसं लिहिलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूची स्तुती आराधना करत असताना आमचं या देशाविषयी काय कर्तव्य आहे. भले आज आम्हाला कोणता मंत्री ओळखत नसेल किंवा कोणतं महत्वाचे जे पद असणारे अधिकारी लोक आम्हाला ओळखत नसतील, पण आज आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. तुमचं आणि माझं देशाविषयी काय कर्तव्य आहे, तुमचं आणि माझं देशासाठी आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही ज्या मोहल्ल्यामध्ये राहतो, आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, आम्ही ज्या राज्यामध्ये राहतो, आम्ही ज्या देशामध्ये राहतो त्याविषयी आम्ही विशेष करून प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना करणं म्हणजे आम्ही आमच्या ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या काय समस्या आहेत, त्या देशामध्ये आता काय प्रॉब्लेम आहेत, काय विचार आहेत, काय राज्य आहे, याविषयी आम्ही विशेष करून त्यांच्या करता प्रार्थना केली पाहिजे. हे देवाचं वचन बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहत असताना, प्रभूचं वचन वाचत असताना आम्ही पाहतो की मग परमेश्वर प्रार्थना ऐकतो. परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. परमेश्वर विश्वासणाऱ्यांची प्रार्थना ऐकतो. आणि म्हणून देवाचं वचन बायबल सांगतं, दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14 वचनापासून आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येते की परमेश्वरने आम्हाला या देशाविषयी कोणती आज्ञा दिलेली आहे. या देशाविषयी आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही जरी सर्वसामान्य जरी असलो, आम्ही गरीब असलो, रोजचं करून खाणारे जरी असलो, तरी आम्ही प्रभूजवळ या देशासाठी प्रार्थना केली पाहिजे. या देशासाठी आम्ही विनंती केली पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन बायबल सांगतं, ज्यावेळेस मंडळी एकाग्रत येते, ज्यावेळेस सर्व चर्च एकत्र येतं, ज्यावेळेस सर्व कुटुंब एकत्रित येऊन देवा जो जे काही मागतं, परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि मग देवाचं वचन बायबल सांगतं, परमेश्वर विश्वासणाऱ्यांचा देव आहे. परमेश्वर विश्वासणाऱ्यांचा देव आहे. आणि मग प्रभूच्या वचनामध्ये आम्ही पाहत असताना परमेश्वरने जिथं त्याच्या मंदिराला नाव दिलेलं आहे, ज्या मंदिरामध्ये त्याचं नाव आहे, ज्या मंदिरामध्ये त्याची स्तुती आहे, त्याचे स्तोत्र आहे, त्याचं नामस्मरण आहे, त्याचं गौरव आहे, त्याला उंचावलं जात आहे, त्या ठिकाणून देवाचं गौरव करत असताना प्रभू आमच्याशी बोलणार. देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. याच आम्ही देवाच्या वचनातून वाचत असताना प्रभूचं वचन आम्ही वाचू. दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14 वचनापासून वचन वाचत असताना आम्ही वचनाकडे लक्ष द्या. हे देवाच्या मुखातून निघालेला शब्द आहे. देवाच्या मुखातून आत्म्याने प्रेरित केलेले हे देवाचं वचन आहे. आणि मग बायबल सांगतं, तर माझे नाव ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी आमेन. देवाचं वचन विश्वासने आहे. प्रभूनी आज आम्हाला एक आज्ञा दिलेली आहे. आणि जो प्रभूचं वचन ऐकतो, जो आज्ञा पाळतो, परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो. परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकतो. परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, 2 इतिहास 7वा अध्याय 14 वचनामध्ये, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची
पापांची त्या क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. आमेन. आता देवाचा गौरव करत असताना परमेश्वर आमच्या देशामध्ये जे क्लेश आहे, आता जे पाप या ठिकाणी लिहिलेलं आहे, आम्ही जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला, आज आम्ही पाहतो की जितके सरकारी ऑफिस आहेत त्या प्रत्येक सरकारी ऑफिस मध्ये ज्या ज्या ठिकाणी सरकारी ऑफिस आहेत त्या ठिकाणी अशी शपथ घेतली जाते, व्यसन मुक्तीसाठी शपथ घेतली जाते, तंबाखू मुक्तीसाठी शपथ घेतली जाते. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या माणसाला संपवणाऱ्या आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत माणसाला नाश करणाऱ्या आहेत आणि या गोष्टीमुळे देश अधोगती जातो. म्हणून बायबल मध्ये देखील या गोष्टी लिहिलेल्या आहेत. जर माझ्या लोकांना ज्यांना मी माझं नाव दिलेलं आहे, या शब्दामध्ये एक गुज आहे, या शब्दामध्ये एक आशीर्वाद आहे, या शब्दामध्ये एक निवड आहे, या शब्दामध्ये एक अद्भुत अशी शक्ती आहे. आणि मग बायबल सांगत तर माझे नाव ज्यास दिले आहे. आता प्रभूने कुणाला दिलेलं आहे नाव, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही जाणून घेणार आहे की ज्यास माझे नाव दिले त्या माझ्या लोकांनी दीन होऊन प्रार्थना केली तर. आता नाव, देवाचं नाव कुणाला मिळालेलं आहे, देवाचं नाव कुणाला मिळालेलं आहे. आम्ही वाचतो स्तोत्र करता त्याचा 100वा अध्याय वाचत असताना त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं. बायबल काय सांगतं बा, स्तोत्र संहिता 100वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून वाचत असताना, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा. लक्ष द्या, आता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही, तर जे लोक पापामध्ये आहेत, जे व्यसनामध्ये आहेत, जे बंधनामध्ये आहेत, जे क्लेशामध्ये आहेत, जे वादळामध्ये आहेत, जे दुःखामध्ये आहेत, जे कष्टामध्ये आहेत, जे आजारामध्ये आहेत, अशांना मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी असं लिहिलेलं आहे का, बघा बायबल मध्ये असं लिहिलं नाही की माझ्या ख्रिश्चन लोकांनो, असं लिहिलंय का? बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात परमेश्वरा पुढे या. हालेलुया. ही देवाची कृपा आहे, ही देवाचं वचन आहे. पृथ्वीवरील सर्व लोक हो, त्याच्यामध्ये मोठा आहे, लहान आहे, सर्व जात धर्म पंथ हे सर्व त्यामध्ये आलेले आहेत. परमेश्वर मानव जातीचा देव आहे. येशू जो आहे तो मानव जातीचा देव आहे, मानव जातीचा परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन बायबल सांगतं, तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली तर. आज या ठिकाणी माझं नाव ज्यांना दिलेलं आहे, आता नाव देणं याचा अर्थ आहे की जे आम्ही पूर्वी व्यसनामध्ये होतो, जे पूर्वी बंधनामध्ये होतो, जे आजारामध्ये होतो, जे क्लेशामध्ये होतो, परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. पहा, आम्ही पाहतो कितीतरी व्यसन मुक्ती आहे, कितीतरी आहेत, परंतु त्या ठिकाणी काही मुलांना त्याला भरती केलं जातं. अजून महिन्या 2 महिन्याने काय करतात, मुलं जैसे आहे तसंच करतात. परंतु जर त्यांना धार्मिक शिक्षण दिलं, त्या लेकरांच्या जीवनावर आपल्या परमेश्वराचं वचन बिंबवलं, त्यांना जर प्रभूचं वचन सांगितलं, तर परमेश्वराशिवाय या बंधनातून, या व्यसनातून दुसरी कोणती शक्ती मुक्त करू शकत नाही. कोणती शक्ती, कोणतीही व्याधी जर आम्हाला दूर मुक्त व्हायला पाहिजे असेल तर परमेश्वराचं नामस्मरण महत्वाचं आहे. परमेश्वराची स्तुती, परमेश्वराची आराधना, परमेश्वराचं गौरव, परमेश्वराला धन्यवाद देणं, त्यावेळेस परमेश्वर आमचा अंतर्याम आनंदित ठेवतो. आणि बायबल सांगतं सर्वात उत्कृष्ट औषध कोणतं आहे, सगळ्यात मोठं औषध कोणतं आहे. जर आमच्या देहाला आरोग्य पाहिजे असेल तर बायबल सांगतं आनंदी हृदय हे सर्वात उत्कृष्ट औषध आहे. मग हृदय आम्ही आनंदित कसं करतो? असं कुठलं औषध आहे की हृदय आनंदित ठेवण्यासाठी कुठं औषध निघालं का? नाही. परंतु प्रभूचं वचन सांगतं, देवाचं वचन विश्वासने
देवाचं वचन आमचं हृदय आनंदित करतंय. देवाची स्तुती, प्रभूची आराधना, प्रभूचं नामस्मरण आम्ही करतो त्यावेळेस हृदय आनंदित होतं आणि हृदय आनंदित झाल्यामुळं आमच्या शरीरातले सर्व अवयव आनंदित होतात आणि जे दुःखित अवयव आहे ते परमेश्वर काढून टाकतात. मग कुणाला देवानी नाव दिलेलं आहे की ज्यांनी प्रभूची ओळख करून घेतलेली आहे, ज्यांनी देवाचं नामस्मरण करत आहे, जे देवाला धन्यवाद देत आहे, जे येशूला उंच करत आहे, जे येशूला आपल्या जीवनामध्ये घेतलेलं आहे, ज्यांनी मुखाने कबूल केलेला आहे येशू माझा प्रभू आहे आणि अंतःकरणात विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराचं वचन सांगतं त्यांचं तारण झालेलं आहे. आणि ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांना मोक्ष मिळालेला आहे, ज्यांच्या जीवनात येशू आलेला आहे, प्रभूचं वचन सांगतं परमेश्वराने त्यांना त्याचं नाव दिलेलं आहे. आणि त्या लोकांनी बायबल सांगतं दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकेन. स्वर्गातून विनंती ऐकणारा परमेश्वर, स्वर्गातून प्रार्थना ऐकणारा देव, स्वर्गातून आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर. बायबल सांगतं येशूने म्हटले मी जीवनाची भाकर आहे. अनंत कालचं जीवन जे आहे ते प्रभू मध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं मी ते जर दीन झाले, ते जर नम्र झाले, त्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित केलेलं आहे, ते प्रभूला धन्यवाद देत आहे, ते प्रभूचं नामस्मरण करत आहे, तर स्वर्गातून मी त्यांची विनंती ऐकल. विनंती ऐकल्यानंतर काय आमची विनंती, काय आमची प्रार्थना आहे, काय आमची विनंती आहे. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना आज तुमची आणि माझी प्रार्थना काय असली पाहिजे, तुमची आणि माझी विनंती काय असली पाहिजे. आज आम्हाला मंडळीला देवाचा आत्मा समजावून सांगत आहे आमची विनंती आज काय आहे. आज तुम्ही प्रार्थना काय करणार, आज तुम्ही देशासाठी काय प्रार्थना करणार, तुम्ही ज्या घरामध्ये राहताय, तुम्ही ज्या मोहल्ल्यामध्ये राहताय, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय, तुम्ही ज्या राज्यामध्ये राहताय, तुम्ही ज्या देशामध्ये आज आम्ही राहत आहोत त्याच्याकरता आम्ही काय प्रार्थना केली पाहिजे. प्रभूचं वचन सांगतं 2 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आम्हाला समजून येत आहे आम्ही काय प्रार्थना केली पाहिजे, आम्ही कुणासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि प्रार्थनेचं उत्तर काय आहे आणि प्रार्थना का केली पाहिजे. तिमोथीच्या पुस्तकामध्ये प्रभूचं वचन स्पष्ट रीतीने सांगतंय. आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येतंय. बायबल सांगतं प्रभूचं वचन तिमोथीचं पुस्तक वाचत असताना प्रभूच वाचा 1 तिमोथी क्षमा करा 1 तिमोथी याचा 2रा अध्याय 1 तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 1ल्या वचनापासून काय म्हणते पहा. तर सर्वात प्रथम हे मी तुम्हाला सांगतो, हा बोध मी तुम्हाला करतो की सर्व माणसांसाठी, आता बघा फक्त एका समाजासाठी आहे का, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रतबदल्या व उपकार स्तुती करायला पाहिजे आम्ही. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं सर्व माणसांसाठी. आज आम्हाला देवानी नाव दिलेलं आहे तर प्रभूचं वचन सांगतं आम्ही काय प्रार्थना केली पाहिजे, आम्ही काय देवाजवळ मागितलं पाहिजे. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की तर सर्वात प्रथम मी बोध करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रतबदल्या व उपकार स्तुती करावी. सर्व माणसांसाठी असं म्हटलंय का ख्रिश्चन लोकांसाठी, ख्रिश्चन धर्मांसाठी असं म्हटलेलं आहे का, नाही, सर्व माणसांसाठी. मग त्यामध्ये उच्च असेल, खालच्या समाजाचा असेल, मध्यम समाज असेल, माझ्यासारखा माणूस असेल, तर आमच्या सर्वांसाठी दीन होऊन प्रार्थना करायला पाहिजे ज्यांना माझं नाव दिलेलं आहे. आम्हाला देशासाठी प्रार्थना करत असताना कुणासाठी विनंती करायची, आम्ही प्रार्थना करतो हे देवा माझ्या मुलासाठी, हे देवा माझ्या मुलीसाठी, माझ्या घरासाठी, माझ्या प्रपंचासाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्यासाठी. पण पवित्र आत्मा काय सांगतो, देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की ज्या लोकांस माझं नाव दिलेलं आहे त्या लोकांनी दीन होऊन प्रार्थना विनंत्या केल्या तर कुणासाठी, सर्व लोकांसाठी. आम्ही सर्व लोकांसाठी प्रार्थना करायला पाहिजे.
जे दुःखामध्ये आहेत, कष्टामध्ये आहेत, त्रासामध्ये आहेत, क्लेशामध्ये आहेत, अशा लोकांसाठी प्रार्थना करत असताना प्रभू आमच्याशी बोलणारा देव आहे. देव आमची प्रार्थना ऐकतो. बायबल सांगतं, माझे लोक दीन झालेले आहेत, नम्र झालेले आहेत, स्वर्गातून मी त्यांची प्रार्थना ऐकील. आता आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणार, देशासाठी प्रार्थना करणार. आणि पुढे वाचल्यानंतर बायबल सांगतं आम्ही पुन्हा कुणासाठी प्रार्थना केली पाहिजे. काय म्हणते पहा वचन, दुसऱ्या वचनामध्ये, सर्वप्रथम मी हा बोध करतो की सर्व मनुष्याकरता विनंत्या, प्रार्थना, रथबदल्या व ईशोपकार स्मरण करावे. प्रार्थना आता कुणासाठी करायची? राजा करता. आता आपला राजा कोण आहे? कोण आहे? आपला राजा कोण आहे आता? राजा म्हटल्यानंतर आमच्या समोर राष्ट्रपती यायला पाहिजे. जी द्रौपदी, राष्ट्रपिता आमचं कोण आहे? द्रौपदी मुर्मू जो आहे हे आमचा राजा आहे. त्यांच्यासाठी प्रथम आम्ही प्रार्थनेची सुरुवात कुठून करायला पाहिजे? राजापासून. कोण आहे राजा? मोठ्याने बोला. आमचे राष्ट्रपतीसाठी प्रार्थना पहिली प्रार्थना कुठून सुरुवात आहे? बायबल सांगतं कुठून सुरुवात करायला पाहिजे? राजापासून. जे आमच्या देशाचा पिता राष्ट्रपती आहे त्याच्यापासून सुरुवात करायला पाहिजे. बायबल सांगतं सर्व मनुष्यासाठी त्याच्यामध्ये प्रथम राजा करता, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी. कशासाठी करायची? बघा, राजा करता व सर्व वरिष्ठ अधिकारी, जे अधिकारी आहेत, कसले आहेत? वरिष्ठ अधिकारी आहेत. आम्ही सर्वसामान्य माणूस आहे. जिल्हाधिकारी तुम्हाला कधी ओळखणार नाही, पण आमचं कर्तव्य आहे माझ्या देशासाठी, माझ्या अधिकाऱ्यासाठी, माझ्या राष्ट्रपतीसाठी मी प्रार्थना करायला पाहिजे. हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, कारण देवाने आम्हाला त्याचं नाव दिलेलं आहे. देवाने. आणि म्हणून प्रत्येक चर्च मध्ये देशासाठी प्रार्थना केली जाते. का? बायबल मध्ये लिहिलेलं आहे. हे देवाचं वचन आहे, जिवंत देवाचं वचन आहे. आणि यामध्ये जीव आहे, प्राण आहे. ते आमचं मनाचं परिवर्तन करणारं वचन आहे. आणि मग बायबल सांगतं राजा करिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी. का करायची प्रार्थना? यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने, बघा, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने. आता बघा, आम्ही प्रार्थना या करायला पाहिजे. आम्ही विचार करतो भ्रष्टता जायला पाहिजे, भ्रष्टता निघून जायला पाहिजे, क्राईम निघून जायला पाहिजे. आम्ही पुष्कळ गोष्टी ऐकतो, परंतु ह्या गोष्टी जायच्या असेल तर प्रार्थना सर्वात महत्वाची आहे. तुमची आणि माझी प्रार्थना महत्वाची आहे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, प्रार्थनेने मन बदललं जातं. प्रार्थनेने अद्भुत असे मोठे कार्य घडले जातात. म्हणून देवाचं वचन बायबल सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताजवळ एखादा रोगी आला, एखादा मनुष्य दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, आजारामध्ये आहे, प्रभूने त्याला सांगितलं, जा मुला, तुझ्या विश्वासाने तू बरा झाला. आमचा विश्वास, आमची दीनता, आमची नम्रता ज्यास आम्ही देवाजवळ दाखवतो, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, वाचत असताना सर्व वरिष्ठ अधिकारी करता करावी, यासाठी की आपण सर्व सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. आपण म्हणजे ज्या लोकाला देवाचं नाव दिलेलं आहे. बघा, देवाने निवडलेले लोक, देवाने ज्यांना नाव दिलेलं आहे, ते लोक कुठल्या गुरुदळामध्ये पडत नाही, कुठल्या भांडण तंडामध्ये, कुठल्या वादळामध्ये, कुठं ज्या ठिकाणी वादळ आहे, गोंधळ आहे, नश्वरता आहे, त्या ठिकाणी देवाने निवडलेले लोक, ज्यांना देवाने नाव दिलेलं आहे, ते लोक त्याच्यामध्ये पडत नाही. त्या लोकांना देवाने वेगळं केलेलं आहे, त्या लोकांना देवाने वेगळी जबाबदारी दिलेली आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं, या ठिकाणी सांगतंय वचन स्पष्टरीत्याने, सर्व सुभक्ती व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्य क्रमण करावे. आम्ही या देशामध्ये राहत आहे, तर कसं आमचं जीवन असायला पाहिजे? सुभक्ती
गंभीरपणाने व शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य भ्रमण करावे. आम्ही या देशात राहत असताना आमच्यामध्ये शांती पाहिजे. आमच्या देशामध्ये शांती असायला पाहिजे. आमच्या देशामध्ये आनंद असायला पाहिजे, भरभराट असायला पाहिजे, बरकत पाहिजे. आम्ही पाहतो आमचा शेतकरी जो आहे तो सुखी असायला पाहिजे, आमचे कर्मचारी सुखी असायला पाहिजे, आमचे जे गोरगरीब आहेत त्यांना चांगलं काम मिळायला पाहिजे. या जर गोष्टी आमच्या जीवनामध्ये करायच्या असेल, आमच्या देशामध्ये विशेष आशीर्वाद यायला पाहिजे, तर तुम्ही आणि मी प्रार्थनेचं उत्तर महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन बायबल सांगतं, ज्या तुम्ही आणि मी राहतो, ज्या देवाने तुम्हाला आणि मला ते नाव दिलेलं आहे, आमचं जीवन स्वस्थपणाचं असायला पाहिजे, तर आम्ही यांच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. आम्ही यांच्यासाठी विनंती करायला पाहिजे, रथबद्धी करायला पाहिजे, याचना करायला पाहिजे, म्हणजे परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. आणि पुढे जाऊन 3ऱ्या वचनामध्ये प्रभूचं वचन स्पष्ट सांगतं, हे आपला तारणारा देव, वाचा, हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. आता लक्ष द्या, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आज जे आम्ही वचन ऐकलं, 2 इतिहास आणि याचा 7वा अध्याय आणि 14 वचनापासून वाचत असताना त्यामधून आम्ही वाचलेलं आहे, ज्या लोकांस देवाने आपलं नाव दिलेलं आहे त्या लोकांनी दिन होऊन प्रार्थना केली तर परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकते. आज परमेश्वर तुमची आणि माझी प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं 3ऱ्या वचनामध्ये, हे जे आम्ही वचन ऐकलेलं आहे, वचन आम्ही ऐकत आहे आणि प्रभूच्या आत्म्याने जे आमच्याकडे आलेलं वचन आहे ते आम्ही वाचत असताना या ठिकाणी प्रभूचं वचन आम्हाला एक समजावून सांगत आहे, हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारास कसा आहे, योग्य आहे. हे जे आहे हे आपला तारणारा म्हणजे मुक्त करणारा, मोकळं करणारा, आशीर्वाद देणारा, आमच्या जीवनामध्ये आमची प्रार्थना ऐकणारा, हा तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. आज आम्ही स्वीकारावयास काय आहे, योग्य आहे. काय स्वीकारायचं? जे चांगलं आहे, जे योग्य आहे त्याचा आम्ही स्वीकार करायचा. आणि जे व्यर्थ आहे त्या गोष्टीला फेकून टाकायचं, बाजूला काढून टाकायचं. आणि मग देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार आहे. आज आम्ही पाहतो की परमेश्वर सामर्थ्याने बोललेला देव आहे आणि परमेश्वराची इच्छा हीच आहे की आम्ही त्याचा गौरव करावा, आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे, आम्ही त्याचं नाव उंचावलं जायला पाहिजे, आम्ही त्याचं नाव गौरव त्याच्या नावाला गौरव दिला पाहिजे. आणि मग बायबल सांगतं, हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. आता आम्ही स्वीकारावयास कसं आहे, योग्य आहे. जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करायचा, जे योग्य आहे. प्रभूने आम्हाला एक आज्ञा दिलेली आहे, लीन नम्र होऊन जो माझी प्रार्थना करल, जो विनंती करल, प्रार्थना करल, मी त्याची प्रार्थना ऐकल. आणि पुढे आम्ही वाचत असताना आम्हाला 4थ्या वचनामध्ये प्रभूचं वचन स्पष्ट सांगतं, त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे. अजून एकदा वाचा वचन, त्याची अशी इच्छा आहे की, काय म्हणते, त्याची अशी इच्छा आहे, त्याची म्हणजे देवाची इच्छा आहे, स्वर्गीय देवाची इच्छा आहे, सर्व समर्थ परमेश्वराची इच्छा आहे, प्रभू येशूची इच्छा आहे, सर्व माणसाचं तारण व्हावं. फक्त ख्रिश्चन लोकांचं तारण व्हावं का? ख्रिश्चन लोकांना मोक्ष मिळावा का? नाही, बिलकुल नाही. सर्व लोकांचं तारण व्हावं व त्यांनी सत्यतेच्या परिपूर्ण ज्ञानामध्ये पोहोचायला पाहिजे. सत्याचं ज्ञान काय आहे, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्हाला सत्य समजायला पाहिजे. सत्य काय आहे? येशूने म्हटले, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. जो कोणी मला अनुसरतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त करून देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज आम्ही देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना आम्ही पाहतो की परमेश्वरने आमच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. देवाने आम्हाला निवडलेलं आहे, देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. मग आमचं जीवन हेच आहे का?
जगामध्ये देवाने आम्हाला पाठवलंय आणि लहानाचं मोठं झालेलं आहे, शिक्षण घेतलेलं आहे, शिक्षण झाल्यानंतर नोकरी झालेली आहे, नोकरी झाल्यानंतर रिटायरमेंट झालेलं आहे, रिटायरमेंट झाल्यानंतर मग नातवंड लेकर बाळा घेऊन बसलेलं आहे. असं जीवन आहे का आमचं? बायबल सांगतं आमचं जीवन काय आहे? आमचं जीवन हेच आहे, आम्ही एकमेकासाठी रथबदलीची प्रार्थना करायला पाहिजे. आम्ही एकमेकासाठी प्रार्थना केली पाहिजे. जसं आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे. बायबल सांगतं बऱ्याने वाईटाला जिंका, बऱ्याने वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. आम्ही बरं केलं तर वाईट जो आहे, वाईट मार्गाला जो जाणार आहे त्याला देखील आम्ही जिंकणार आहे. आणि म्हणून आज या वचनातून आम्ही पाहत असताना, हे वचन आज आम्ही ऐकलं असताना, या वचनामध्ये गुज आहे. आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना केली पाहिजे. देशासाठी प्रार्थना करत असताना सर्वात प्रथम आम्ही आमच्या राजासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे की देवाने त्यांना देश चालवण्यासाठी चांगलं ज्ञान दिला पाहिजे. देश चालवण्यासाठी त्यांना सतसत विवेक बुद्धी दिली पाहिजे. आणि या देशामध्ये हा जो देश जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचा बाबा. आज ज्या देशामध्ये आम्ही राहतो त्याच्याविषयी आम्हाला अभिमान असायला पाहिजे. आणि म्हणून आजचा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि या दिवसामध्ये, प्रजासत्ताक असलेल्या दिवसामध्ये देवाने आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये आणलं. त्या प्रभूला धन्यवाद असो. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.